हिंद मित्रांनो, या ठिकाणी बघा आज आपण नाही का आज झालेली पोलीस भरती म्हणजे 7 जुलै 2024 रोजी झालेली जळगाव जिल्हा पोलीस भरतीचा हा एक पेपर आहे 22-23। तर आपण या ठिकाणी बघू कशा प्रकारचे क्वेश्चन आले। तर चला हा क्वेश्चन पेपर एकदा सोडवतोय आपण। तर सुरुवात करूया चला पहिल्यापासून। हा माझ्याकडे क्वेश्चन बुकलेट कोड ये म्हणजे ए नंबरची सेट आहे प्रश्नसंच आहे की नाही। तर चला हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू। तर चला अगोदर जे काही जनरल नॉलेजचे क्वेश्चन आहे ते बघू। दहशतवादी विरोधी कृती पथक म्हणून महाराष्ट्रात कोणते सशस्त्र दल काम करते? तर बघा CID, CBI, फोर्स 1, MIA। तर या असे ऑप्शन आहे। तर याच्यामध्ये उत्तर आहे बघा फोर्स 1। तसंच महाराष्ट्र पोलिसांचा रेझिंग डे हा कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर 2 जानेवारी याचं उत्तर आहे। तसंच महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहे? तर बघा महाराष्ट्रातील पोलीस महासंचालक आहेत तर रश्मी शुक्ला, ज्या की पहिल्या पोलीस महासंचालक आहे। तसंच जळगाव जिल्ह्यातून टिंबटिंब ही मुख्य पश्चिम वाहिनी नदी आहे तर ती आहे तापी नदी, याचं उत्तर आहे। म्हणजे या ठिकाणी मी ऑप्शन वगैरे सांगत नाही, डायरेक्ट जे उत्तर आहे ते सांगतोय तर ते लक्षात घ्या। तसंच बघा आता पुढचा क्वेश्चन आहे 29 जून 2024 रोजी झालेल्या भारत दक्षिण आफ्रिका T20 विश्वचषक अंतिम सामन्यात म्हणजे T20 बघा आता झालेला आहे जो की भारताने जिंकलाय। तर त्याचा अंतिम सामनावीर कोण आहे? तर तो होता जसप्रीत बुमराह। कोण? जसप्रीत बुमराह। ज्याने हे उत्तर केलं असेल त्याला फुल मार्क्स भेटणार आहे, बरोबर आहे का नाही? म्हणजे त्याचा मार्क फिक्स आहे असं। तसंच बघा 12th फेल हा हिंदी सिनेमा टिंबटिंब या पोलीस अधिकाऱ्याच्या जीवनावर आधारित आहे। तर बघा पाठीमागे 12th फेल हा पिक्चर आला होता। तर हा कोणत्या IPS अधिकाऱ्याच्या जीवनावर आहे? तर त्याच्यामध्ये ऑप्शन दिले बघा 3-4 सुवेज हक, वीरेश प्रभू, विश्वास नांगरे पाटील आणि मनोज कुमार, बरोबर मनोज कुमार शर्मा। तर याचं उत्तर आहे डी मनोज कुमार शर्मा ज्यांनी केलं असेल त्याचं उत्तर या ठिकाणी बरोबर आहे। तसंच बघा पुढं टिंबटिंब या ठिकाणी महाराष्ट्रातील दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो। तर बघा ऑप्शन आहे त्याचे पंढरपूर, पैठण, त्र्यंबकेश्वर, नागपूर। तर बघा ज्योतिर्लिंग जे की आहे त्र्यंबकेश्वर, नाशिक या ठिकाणी तर तिथे दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरत असतो। तसंच बघा पुढं पाल हे थंड हवेचे ठिकाण। आता जळगाव जिल्ह्याचा पेपर म्हणल्यावर जिल्हा विशेष तर राहतच काही ना काही हे की नाही। तर विचारलं आहे पाल हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते जळगाव जिल्ह्यात आहे, बरोबर। तसंच महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर कोणते? उंच शिखर म्हणल्यावर पहिलं आहे आपल्याला माहिती आहे कळसुबाई। तसंच दुसरं कोणतं असणार आहे? तर साल्हेर जे की नाशिकमध्ये आहे, बरोबर नाशिक। तर हे त्याचं उत्तर आहे नाशिक। ज्याने याचं उत्तर साल्हेर केलं असेल त्याचं उत्तर या ठिकाणी बरोबर आहे। तसंच बघा पुढे जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहे? तर जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत गुलाबराव पाटील, बरोबर आहे का नाही? तसंच बघा शिलांग ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर या ठिकाणी बघा राजधानी दिल्ली आहे, तुम्हाला राज्य ओळखायचं आहे। तर ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर ही आहे मेघालय या राज्याची राजधानी आहे। तसंच बघा आणखी पुढे जळगाव विशेषवरती एक क्वेश्चन आहे जळगाव जिल्ह्याचे टिंबटिंब या ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्र आहे। तर ऑप्शन दिलं होतं भुसावळ, धरणगाव, रावेर, मुक्ताईनगर हे जे की भुसावळमधले तालुके आहे। भुसावळमध्ये 15 तालुके आहे की नाही। तर त्यापैकी भुसावळ या ठिकाणी हे औष्णिक विद्युत केंद्र आहे। हे ज्याने भुसावळ केला असेल त्याचं बरोबर असणार आहे। पुढे बघा भारतातील सर्वात जास्त पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो? तर भारतात सगळ्यात जास्त पाऊस पडतो मोहसिनराम या ठिकाणी पडतो, बरोबर आहे की नाही? मोहसिनराम या ठिकाणी। तसंच बघा पुढं क्वेश्चन आहे महाराष्ट्रातील टिंबटिंब हे शहर ऑरेंज सिटी म्हणून प्रसिद्ध आहे। तर महाराष्ट्रातलं ऑरेंज सिटी कोणतं आहे? तर नागपूर आहे, बरोबर नागपूर। म्हणजे बघा मित्रांनो या ठिकाणी नाही का जळगाव जिल्ह्याचा पेपर नाही का एकदम इझी काढला गेला आहे। आणि याच्यावरून असं लक्षात येतं की जे काही मेरिट आहे ते ना काय ग्राउंडवरच लागणार आहे निश्चित। हे तुम्ही या ठिकाणी बघा जसं ग्राउंड चांगलं असेल आणि त्याचबरोबर पेपर बी त्याला सोपा गेला आहे, कारण पेपर तर सोपाच आहे पण त्याला जर सोपा गेला असेल तर ते मेरिट ही ग्राउंडवरच ठरवणार आहे या ठिकाणी बघा। तसं बघा आता पुढचा क्वेश्चन आहे विम्बल्डन ही स्पर्धा कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे? तर विम्बल्डन हे टेनिस या प्रकाराशी संबंधित आहे, टेनिस या खेळाशी, टेनिस, बरोबर। ज्याने टेनिस केला असेल त्याचं उत्तर बरोबर आहे।
पुढे बघा महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री कोण आहे, तर गृहमंत्री आपले फडणवीस भाऊ देवेंद्र फडणवीस हे आहेत. तसंच खालीलपैकी कोणत्या फळातून मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन सी म्हणजेच क जीवनसत्व मिळते, तर सगळ्यांना माहिती आहे याचं उत्तर काय आहे, तर आवळा या ठिकाणी आहे उत्तर त्याचं. ऑप्शन दिलं आहे केळी, आवळा, आंबा, पपई, पण आवळा या ठिकाणी योग्य उत्तर आहे. तसंच ॲनाफिलिस डासाची मादी चावल्याने कोणता रोग होतो, तर या ठिकाणी दिलं आहे मलेरिया, क्षयरोग, हत्तीपाय, मेंदूज्वर, तर हत्तीपाय हा रोग होतो, बरोबर. तसंच पुढे बघा टिंबटिंब हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो, तर 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून या ठिकाणी साजरा केला जातो. तसंच आहे बघा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून कोणाला म्हणजे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार टिंबटिंब यांना म्हटले जाते, तर ऑप्शनमध्ये दिलं आहे सरदार वल्लभभाई पटेल, महात्मा गांधी, पंडित नेहरू, तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर या ठिकाणी उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. इथं सगळ्यांना माहिती म्हणजे पेपर खरंच खूप इझी काढलेला आहे, पण कधी ज्याचा अभ्यास झालेला असेल त्याच्यासाठी इझी, नाही तर फक्त डायरेक्ट येऊन पेपर देणार त्याच्यासाठी इझी तर हा नाहीच. तसंच पुढे बघा भारताची गानकोकिळा म्हणून कोणाला ओळखलं जातं, तर लता मंगेशकर यांना ओळखलं जातं. ऑप्शनमध्ये दिले लता मंगेशकर, किशोरी आमोणकर, कविता कृष्णमूर्ती, नेहा कक्कर. तर नेहा कक्कर बिक्कर काही नाही, तर लता मंगेशकर ह्या भारताच्या गानकोकिळा म्हणून ओळखलं जातं, बरोबर आहे की नाही. महाराष्ट्रातील टिंबटिंब हे प्रसिद्ध कवींना कुसुमाग्रज म्हणून ओळखले जाते. तर बघा ऑप्शन आहे भारत तांबे, मंगेश पाडगावकर, विवा शिरवाडकर, नाधो मनोहर. तर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, विवा शिरवाडकर. कोण? विवा शिरवाडकर. तर विवा शिरवाडकर यांना नाही का या ठिकाणी महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी कुसुमाग्रज म्हणजे कुसुमाग्रज असं म्हटलं जातं. ठीक आहे. तसंच बघा 23 नंबरचा क्वेश्चन आहे जीकेचा. टिंबटिंब या शास्त्रज्ञाला भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखलं जातं, तर भारताचे लोकप्रिय राष्ट्रपती जे होते APJ अब्दुल कलाम सायंटिस्ट, तर त्यांना मिसाईल मॅन म्हणून ओळखलं जातं. खूप सारं योगदान आहे त्यांचं भारताच्या विकासामध्ये, बरोबर की नाही. तसंच बघा पुढं टिंबटिंब हे मंत्री जळगाव जिल्ह्यातील नाही, तर बघा ऑप्शन दिलं आहे गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, अनिलभाई दास पाटील. तर या ठिकाणी उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, राधाकृष्ण विखे पाटील, बरोबर आहे का नाही. तर हे जळगाव जिल्ह्यातील मंत्री नाही आहे. पुढे बघा 25 नंबरचा क्वेश्चन आहे की करंट अफेअरवरती या टिंबटिंब या भारतीय कर्णधाराने कोणतीही विश्वस्तरीय क्रीडा स्पर्धा जिंकलेली नाही. तर बघा ऑप्शन आहे विराट कोहली, रोहित शर्मा, कपिल देव, महेंद्रसिंग धोनी. तर या ठिकाणी बघा याचं उत्तर असणार आहे विराट कोहली, कारण रोहित शर्मा यांनी वर्ल्ड कप जिंकलेला आहे 23चा, कपिल देव यांनी पण सगळ्यात पहिले जो वर्ल्ड कप जिंकलेला होता तो, आणि महेंद्रसिंग धोनी यांनी पण जिंकलेला आहे 2011चा वर्ल्ड कप, बरोबर आहे की नाही. तर याचं ऑप्शन असणार आहे ए, विराट कोहली. तर बघा पुढचं सन 2022चा फुटबॉल वर्ल्ड कप टिंबटिंब या देशाने जिंकला आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन दिले बघा ब्राझील, फ्रान्स, अर्जेंटिना, पोर्तुगाल. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, अर्जेंटिना. तर अर्जेंटिनाने फ्रान्सला हरवलं होतं आणि वर्ल्ड कप आपल्या नावावरती केला होता, बरोबर आहे की नाही. तर पुढे बघा भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं, तर MS स्वामीनाथन यांना नाही का भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणलं जातं, आणि व्हर्गीस कुरियन हे धवल क्रांतीचे म्हणजे दुग्ध क्रांती जी आहे त्याचे जनक आहे. तर म्हणून याचं उत्तर आहे बी, डॉक्टर MS स्वामीनाथन, बरोबर आहे का नाही. तर पुढे बघा सन 2024च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला म्हणजे BJPला किती सीट्स मिळाले होते, तर ऑप्शन आहे 140, 303, 253 आणि 240. तर त्यापैकी 253 सीट हे भारतीय जनता पक्षाला मिळाले होते, आणि नंतर त्यांनी युती करून वगैरे आपलं सरकार तिसऱ्यांदा स्थापन केलेलं आहे, आणि आपले भारताचे पंतप्रधान पुन्हा एकदा म्हणजे तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी हे झाले, बरोबर आहे का नाही. तर बघा आता 29 नंबरचा क्वेश्चन आहे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील चले जाव ही चळवळ कोणी सुरू केली होती, तर चले जाव ही चळवळ महात्मा गांधींनी केली होती. तर ऑप्शन नंबर ए हे महात्मा गांधी, याचं उत्तर असणार आहे म्हणजे ए नंबर ए. तसंच 30 नंबरचा क्वेश्चन आहे टिंबटिंब हे ग्रामपंचायतचे सचिव असतात, तर ऑप्शन दिलं आहे तलाठी, कोतवाल, ग्रामसेवक, सरपंच. तर ग्रामसेवक हे ग्रामपंचायतीचे सचिव असतात, बरोबर आहे का नाही. तर बघा आणखी 31 नंबरचा क्वेश्चन आहे म्हणजे GK वरती बरेच क्वेश्चन आले होते,
तर पुढे बघा 30 नंबरचा जसं पॅटर्न असतो 25-25चा त्यापेक्षा जास्त आहे. तर बघा आता पुढे टिंबटिंब हे भारतीय वंशाचे व्यक्ती ब्रिटनचे पंतप्रधान होते. आता ऋषी सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान होते, बरोबर आहे का नाही. आता तिथले पंतप्रधान चेंज झाले, ते आत्ताच 1-2 दिवस झाले, तर तुम्ही अपडेट असाल त्यामध्ये. पुढे बघा आता हा क्वेश्चन पेपर आपण या ठिकाणी सोडवण्याचं कारण असं की आता बऱ्याच जिल्ह्यांचे, आता फक्त 22 जिल्ह्यांचे पेपर झाले आणि बऱ्याच जिल्ह्यांचे पेपर नाही का बाकी आहे. जसे की म्हणजे आता चालक बाकी आहे, मुंबई बाकी आहे, बऱ्याच ठिकाणचे, आणि SRPF असेल, असे बरेच ठिकाणचे पेपर बाकी आहे. त्यामुळे नाही का ह्या क्वेश्चन पेपरचा नाही का तुम्हाला नक्की फायदा होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ बघा आणि याचा फायदा घ्या, बरोबर आहे का नाही. तर बघा पुढचा क्वेश्चन आहे 32 नंबरचा. टिंबटिंबला पॉवर हाऊस ऑफ सेल असे म्हटले जाते. तर ऑप्शन दिले DNA, न्यूक्लियस आणि लायसोझोम आणि मायक्रोकॉन्ड्रिया. तर याचं उत्तर आहे 32D मायक्रोकॉन्ड्रिया, याला पॉवर हाऊस ऑफ सेल म्हटलं जातं. तसंच पुढे बघा नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण आहेत. तर ऑप्शन दिलं आहे रवींद्रनाथ टागोर, अमर्त्य सेन यांना अर्थशास्त्रात भेटला होता, बरोबर आहे की नाही. आणि त्याच्यानंतर हरगोविंद खुराना, CV रमन. तर याचं उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर यांना नाही का पहिलं नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे, जे की भारतातली पहिली व्यक्ती. तसंच पुढे बघा 34 नंबरचा क्वेश्चन आहे. अजून JK चालू आहे बरं का. माजी पोलीस महासंचालक श्रीमती मीरा बोरवणकर यांनी टिंबटिंब हे पुस्तक लिहिले. तर बघा करंट अफेअर्सचा हा क्वेश्चन आहे. मॅडम इन्स्पेक्टर, मॅडम सर, ऑप्शन नंबर B. ऑप्शन नंबर C मॅडम कमिशनर, ऑप्शन नंबर D मॅडम पोलीस. पण याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर C मॅडम कमिशनर, बरोबर आहे की नाही. जे पोरं नाही का करंट अफेअर वगैरे म्हणजे डेली अभ्यास करणार होते ना, त्यांच्यासाठी खूप सोपा पेपर गेला असला. खालीपैकी कोणते पर्यटन स्थळ जळगाव जिल्ह्यात नाही. तर बघा पद्मालय, पाल, पाटणादेवी आणि अजिंठा लेणी. तर अजिंठा लेणी हे नाही का जळगाव जिल्ह्यात येत नाही, जरी जळगावच्या बाउंड्रीला लागून आहे त्याला, तर हे संभाजीनगरमध्ये येतं, बरोबर आहे का नाही. तर बघा पुढचा क्वेश्चन आहे 36 नंबरचा. जळगाव येथून टिंबटिंब या ठिकाणी विमानसेवा नाही. तर बघा जळगावचं जे म्हणजे विमानसेवा आहे ही कोणत्या शहरात नाही असं म्हटलं आहे. तर बघा गोवा, ऑप्शन नंबर A. ऑप्शन नंबर B हैदराबाद, ऑप्शन नंबर C नागपूर आणि ऑप्शन नंबर D. तर या ठिकाणी याचं उत्तर असणार आहे योग्य नागपूर. काय असणार आहे? नागपूरला नाही का जळगाववरून सेवा नाही आहे. जर कोणाला नागपूरला जर जायचं असं नाही फ्लाईटनी, तर त्याला सेवा नाही आहे, तो जाऊ नाही शकणार इथून, कारण जातच नाही विमान, तेव्हा तो कसं काय जाईल आहे की नाही, उडत तर नाही जाऊ शकत. तर चला पुढं. तर या ठिकाणी अशा प्रकारे म्हणजे जवळपास 36 क्वेश्चन पोरांनो, किती 36 क्वेश्चन नाही का या ठिकाणी GK वरती आलेले. आणि आणखी आता पुढे बघू आता मराठी व्याकरणचा. तर हा व्हिडिओ नाही का खूप मोठा होईल, मग त्याच्यामुळे आपण नाही का आता मराठी व्याकरणचं सेपरेट घेऊ. त्यानंतर जे काही हे असेल आणखी GK वगैरे गणित असेल तो सेपरेट घेऊ, कारण पूर्ण व्हिडिओ जर म्हणलं तर खूप मोठा होऊन जाईल. त्यामुळे आता दुसऱ्या पार्टमध्ये घेऊ आपण.